नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. 7वी विषय भूगोल आणि पाठाचं नाव आहे मृदा. ते खडकापासून वेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भूभाग की जो वनस्पतींना आधार देतो आणि त्यांना पोषक अन्नद्रव्ये पुरवतो. मुलांनो, मृदा हा आपल्या जीवसृष्टीचा आधार आहे, कारण मृदेवर वनस्पती अवलंबून असतात आणि वनस्पती जीवनावर प्राणी आणि मानवी जीवन अवलंबून आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मृदा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मग अशा या मृदेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. पण ही माहिती घेण्यापूर्वी आपण थोडंसं एक माहिती जी आहे ती आठवूया. ते म्हणजे मृदेत असणारे विविध घटक कोणते. तर मृदेमध्ये 2 घटक असतात, एक जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक घटक आणि अजैविक घटकांनी मिळून ही मृदा बनलेली असते. मग या मृदेमध्ये असणारे जैविक घटक कोणते आहेत, तर त्या जैविक घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर त्याच्यामध्ये बघा गांडूळ, जीवाणू, आदिजीव, शेवाळ, सूक्ष्मजीव, कवक, कृमी, मुंग्या इत्यादी प्राणी मिळून या मृदेमध्ये हे जैविक घटक असतात. मग मृदेत अजैविक घटक कोणते असतात, तर अजैविक घटकांमध्ये मातीचे सूक्ष्म किंवा लहान मोठे कण असतात. त्यानंतर दगड, खडक, वाळू या अजैविक घटकांचा समावेश होत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे जैविक आणि अजैविक घटक मिळून ही मृदा तयार होते. या मृदेचा रंग, त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म, त्याचं आकारमान यावरून मृदेतील विविधता ओळखली जाते. बघा, तुमच्या समोर जे चित्र आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही की त्या मृदेचा रंग वेगळा आहे. कोणाचा अगदी काळाभोर आहे, कोणाचा साधारण काळा आहे, कुठल्या मृदेचा रंग लालसर आहे, कोणत्या तपकिरी आहे. त्याचप्रमाणे त्यांचं आकारमान सुद्धा बघा. मग या तिन्ही गोष्टींवरून मृदेतील विविधता जी आहे ती ओळखली जाते. आता आपण या मृदेची सविस्तर माहिती बघूया. पहिला मुद्दा म्हणजे या मृदा निर्मितीसाठी कोणते घटक आवश्यक असतात. तर बघा, मृदा निर्मिती ही एक प्रक्रिया आहे. कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक आंतरक्रिया या तिन्ही गोष्टींचा मृदा निर्माण होण्यामागे मोठ्या प्रमाणात वाटा असतो. या मृदेच्या निर्मितीसाठी मूळ खडक कोणत्या प्रकारचा आहे, त्या ठिकाणचं असलेलं हवामान, जैविक घटक आणि त्याच्यानंतर जमीन कशी आहे, उताराची आहे, सपाट आहे, खडकाळ आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्या प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. विदारण होते म्हणजे मूळ खडकाचा भुगा होतो. ते त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्याचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर जो बेसाल्ट हा मूळ खडक आहे त्याचं विदारण होऊन काळी मृदा तयार होते आणि या मृदेला रेगूर मृदा असंही म्हणतात. दक्षिण भारतामध्ये ग्रेनाइट आणि नीस या खडकांपासून, या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते. हिचा रंग तांबडा असतो म्हणून त्याला म्हणतात तांबडी मृदा. मूळ खडकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये विविध खनिजे असतात आणि त्यामुळे त्यांचे खनिज
खनिज आणि रासायनिक संघटन जे आहे ते विविध प्रकारचं दिसतं. हे सिलिकेटचं प्रमाण हे 66% पेक्षा अधिक आहे. त्याला म्हणतात सिकत खडक. काय म्हणतात? सिकत खडक. आणि ज्या खडकामध्ये हे प्रमाण सुमारे 50% पेक्षा कमी असते त्याला म्हणतात अल्पसिकत खडक. महाराष्ट्रातील जो मुख्य खडक आहे बेसाल्ट हा अल्पसिकत खडक आहे. प्रादेशिक हवामान सुद्धा मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घट आहे. प्रदेशाचं हवामान जे आहे ते विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवतं. बघा, तुम्हाला दिसतंय की जास्त उष्णता जी असेल तर त्यावेळेला काय होतं, दिवसा खूप उष्णता असते त्यामुळे ते खडक प्रसरण पावतात आणि रात्री थंडी असते त्यामुळे त्यांचं आकुंचन पावतात आणि त्यामुळे या आकुंचन प्रसरणामुळे खडकाचं विदारण घडून येतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला ज्या ठिकाणी भरपूर थंडी असते तर खडकाच्या भेगांमध्ये पाणी जातं आणि थंडी असल्यामुळे ते पाणी गोठतं आणि तुम्हाला माहिती आहे बर्फाला जास्त जागा लागते व त्यामुळे सुद्धा खडकाला भेगा जाऊन त्याचं विदारण होतं. म्हणजे हवामानाचं जे प्रादेशिक हवामान जे आहे तो सुद्धा या मृदा निर्मितीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेले पाहायला मिळते. म्हणजे खडक एकच पण हवामान वेगवेगळं असल्यामुळे त्याचा मृदेवर परिणाम होतो. मगाशीच आपण बघितलं ते उदाहरण की महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचं विदारण होऊन त्यापासून काळी मृदा तयार होते आणि त्याला रेगूर असं म्हणतात, रेगूर मृदा. तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात त्या ठिकाणी हवामान दमट आहे तेथे बेसाल्ट या खडकाचं अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. म्हणजे खडक एकच आहे परंतु हवामानात फरक असल्यामुळे एका ठिकाणी जी मृदा होते ती रेगूर मृदा, काळी मृदा आणि दुसऱ्या ठिकाणी तयार होते ती म्हणजे जांभी मृदा. आता आपण त्या मृदेमधल्या जैविक घटकाची माहिती पाहूया. मृदा आणि माती दोन्ही ऐकायला अगदी सारखे वाटतात पण बाळांनो मृदा आणि माती याच्यामध्ये फरक. खडकाचं विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मग मृदा म्हणजे काय? तर मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळलेले असतात आणि हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. या मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणं अत्यंत आवश्यक असतं. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनामधून मृदेत मिसळतात. बघा, वनस्पतींची मुळं, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक जे आहेत ते पाण्यात कुजतात आणि तसेच त्यांचं विविध जीवांमार्फत विघटन होतं आणि तयार होते ती म्हणजे मृदा. या मृदेमध्ये ह्युमस हे जे विघटित झालेले पदार्थ आहेत त्या जैविक पदार्थांना ह्युमस असं म्हणतात. ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असेल ती मृदा सुपीक असते. मध्ये या पदार्थांचं म्हणजे वनस्पतीची पानं, प्राण्यांचे कुजलेले अवशेष यांचं विघटन कोण करतात? तर गांडूळ, वाळवी, मुंग्या यासारखे प्राणी जे आहेत हे विघटन करतात आणि त्या विघटन झालेला जो जैविक पदार्थ असतो त्याला म्हणतात ह्युमस. ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असेल ती मृदा सुपीक असते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी जे आहेत ते कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरतात. अर्थात या खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो
कंपोस्ट खत जे आहे ते कसं तयार करतात, तर हे कंपोस्ट खत हे शेतातील कचरा जो असतो म्हणजे झाडांचा पालापाचोळा, त्याच्यानंतर जनावरांचं शेण, ओला कचरा, पाणी, उष्णता यापासून तयार केलं जातं. मृदा निर्मिती ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असते. मूळ खडकावरती ऊन, वारा, पाऊस इत्यादीमुळे होणाऱ्या अखंड वातावरण क्रियेने म्हणजे आघात, प्रत्याघाताने त्याचं रूपांतर होऊन त्याची माती बनते. हे सगळ्यात पहिल्यांदा खडक तुटून फुटून त्याचे लहान लहान तुकडे होतात. त्याला भौतिक झीज क्रिया असं म्हणतात. मग त्या खडकातले जे खनिज पदार्थ असतात त्यांचं परिवर्तन होतं, अपघटन होतं. मग अशा प्रकारे भौतिक आणि रासायनिक झीज ह्या क्रिया सतत चालू राहतात. आणि त्याचबरोबर जैविक घटक जे असतात, जे मगाशी आपण बघितले गांडूळ वगैरे, ते त्यांच्या सुद्धा क्रिया, त्यांचं सुद्धा कार्य चालू असतं. सूक्ष्मजीव, त्यापेक्षा मोठे सजीव, पालापाचोळा, वनस्पतींची मुळं हे विघटनाच्या कार्यात मदत करतात आणि मातीत कार्बनी घटकांची वाढ होते आणि अशा रीतीने मृदा बनण्यास सुरुवात होते. H. बेनेट या शास्त्रज्ञांच्या मते पृष्ठभागावरील मातीचा जो वरचा थर आहे, तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसतोय, 30 सेंटीमीटरचा थर आहे. तो थर तयार व्हायला 30 सेंटीमीटरचा थर तयार व्हायला सुमारे 6000 वर्षांचा कालावधी लागतो. मग यावरून तुमच्या लक्षात येईल की मृदा ही किती अनमोल आहे. जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया ही जलद होत असते. तर कमी तापमान आणि कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा जो वेळ आहे तो कालावधी जास्त लागतो. आपल्याला एक निसर्गाकडून मिळालेले साधन आहे आणि याचा वापर जो आहे तो प्रामुख्याने शेतीसाठी केला जातो. पण होतं काय, कित्येकदा हव्यासा पोटी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारची रासायनिक खतं, कीटकनाशक यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मुलांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. म्हणजे कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ, असंख्य सूक्ष्मजीव हे मृदेमध्ये असतात. मृदेमध्ये जैविक अजैविक घटकामध्ये सातत्याने क्रिया घडत असतात आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी पोषक द्रव्ये आहेत ती मृदेमधून मिळतात. म्हणजे मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे आणि माती हा केवळ मृदेतील एक पदार्थ आहे. असा प्रयोग तुम्हाला दाखवलेला आहे की 3 सारख्या आकाराच्या कुंड्या घेतल्यात. त्यातल्या मधल्या कुंडीमध्ये मी माती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही कुंड्यांमध्ये बिया टाकल्या. नंतर या कुंड्यांमध्ये पाणी टाकलं आणि 2-4 दिवसांनी मी त्याचं निरीक्षण केलं. तर बघा काय होतंय, ज्या कुंडीमध्ये माती आहे त्या कुंडीमधलं काय झालेलं आहे, ते ज्या बिया टाकल्या त्यांना मोड आलेलं आहेत. म्हणजेच काय की वनस्पतीच्या वाढीसाठी मृदा ही महत्वाची असते आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन होय. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असेल तर वनस्पती जीवन जे आहे ते समृद्ध होऊ शकत नाही. म्हणजे चांगलं हवामान आहे, पाणी भरपूर आहे, सूर्यप्रकाश पुरेसा आहे, तर वनस्पती वाढते का? नाही. तर वनस्पतीसाठी मृदा आवश्यक आहे.
वनस्पतीची निर्मिती, तिची वाढ आणि आधार म्हणून मृदेचं महत्त्व जे आहे ते असाधारण महत्त्व आहे. ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेलं असतं. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. मग ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. किंवा ज्या ठिकाणी मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. ध्रुवीय प्रदेशावर सगळीकडे बर्फच बर्फ आहे, मृदेची अत्यंत कमतरता आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. जमिनीत बी टाकल्याने पीक येतं हे मानवाला समजल्यावर त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. आणि असंही लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेमध्ये पीक जास्त चांगलं येतो आणि मानव जो आहे तो नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला आणि त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीतून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकाचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्याच्या लक्षात आलं. मग सुपीक मृदेच्या शोधात त्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. नंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला आणि त्यासाठी तो विविध प्रकारची खते वापरू लागला आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादन जी आहेत ती घेतली जातात. महाराष्ट्रातील फळं जी आहेत ती तुम्हाला प्रसिद्ध आहेत. जळगावची केळी किंवा आपण बघतो नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष ही जी आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे. दख्खन पठारावरील रेगूर मृदेमध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन. तर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन होते. मध्य प्रदेशात पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या मृदेमध्ये बटाटा या पिकाचं उत्पादन होतं. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. आपण आता मगाशी बघितलं की कोकण, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी तांदळाचं उत्पादन होतं, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आहारामध्ये तांदूळ जास्त असतो, भात जास्त खातात. तर दख्खनच्या पठारावरती ज्वारी बाजरी होते, त्यामुळे त्या लोकांच्या जेवणामध्ये ज्वारी बाजरीच्या भाकरी असतात. म्हणजे त्या ठिकाणी जे पिकतं त्यावरून तेथील त्या ठिकाणच्या मानवाचा आहार निश्चित होतो. ज्या प्रदेशामध्ये शेतीयोग्य मृदा नाही त्यांना काय करावं लागतं, तर त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्याची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान यांच्या ज्या धान्याच्या गरजा आहेत त्या गरजा ज्या आहेत ते चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा असते त्या प्रत्येक जे प्रदेश असतात ते मात्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशामध्ये शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे आहेत ते विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की साखर कारखाने जे आहेत ते खूप चालतात. त्यानंतर ज्या ठिकाणी फळांचं उत्पादन होतं त्या ठिकाणी फळावर प्रक्रिया करण्याचा उद्योग जो आहे हा आपल्याला विकसित झालेला दिसून येतो. मग ह्या गोष्टींमुळे
त्यामुळे अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्रामध्ये ज्या मृदा आढळतात त्या मृदांबद्दल माहिती बघूया. आता तुमच्या समोर नकाशा आहे. तो नकाशा बघितल्यावरती आपल्या जसं लक्षात येईल की महाराष्ट्राचा बराचसा भाग जो आहे तो रेगूळ मृदेने म्हणजे काळी मृदा जी आहे त्याने व्यापलेला आहे. बघा तुम्हाला नकाशात दिसतोय की बराचसा भाग हा रेगूर किंवा काळी मृदा ज्याला म्हणतात त्याने व्यापलेला आहे. तर काही ठिकाणी बघा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा आढळते. बघा नीट ऑरेंज कलर दाखवलेला आहे सूचीमध्ये. तर या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या प्रदेशामध्ये आपल्याला जांभी मृदा आढळते. जर महाराष्ट्रातल्या नदी खोऱ्या बघितलं तर त्या नदी खोऱ्यांमध्ये आपल्याला काळी मृदा आढळते आहे. सह्याद्री पर्वताचा जो भाग दिसतो आहे त्या सह्याद्री पर्वतामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला पिवळसर तपकिरी मृदा जी आहे ती आढळते आहे. तर कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला गाळाची मृदा आढळते आहे. बघा सूचीमध्ये तो रंग जो आहे तो गुलाबी रंगाने दाखवलेला आहे. तर गाळाची मृदा जी आहे ती कोकण किनारपट्टीच्या जे प्रदेश आहे त्या नद्यांच्या मुखांच्या भागात ही गाळाची मृदा आढळून येते. कोणते आहेत तर पहिला प्रकार जाडीभरडी मृदा, दुसरा आहे काळी मृदा, तिसरा आहे जांभी मृदा, चौथा आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पाचवा आहे पिवळसर तपकिरी मृदा. आता हे जे मृदेचे प्रकार आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ज्या ठिकाणी विदारण क्रिया आणि कमी असते आणि कमी पाऊस असतो त्यांच्या परिणामातून आपल्याला जाडीभरडी मृदा हा प्रकार बघायला मिळतो. साधारणपणे पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आपल्याला आढळते. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या ठिकाणी ही मृदा आढळते आणि या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अतिशय नगण्य असतं. काळी मृदा त्याला रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने सुद्धा ओळखतात. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने आणि दऱ्यांच्या भागात आपल्याला ही मृदा आढळते. पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्व भागात विदर्भामध्ये मध्यम काळी अशा दोन प्रकारात ही मृदा आढळते. मुलांनो ही मृदा जरी दिसायला काळी असली तरी या मृदेमध्ये जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. आता जांभी मृदा. या ठिकाणी कापूस ही जी मृदा आहे त्याच्यामध्ये कापूस, गहू, ज्वारी, ऊस ही पिकं या मृदेमध्ये येतात. मग ही मृदा जी आहे ती कुठे आढळते तर कोकण किनारपट्टीत आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणावर वाहून जाते आणि त्यामुळे मूळ खडक जो आहे तो उघडा आणि या खडकातील लोहाचे वातावरणातील ऑक्सिजनशी वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते आणि त्यातूनही मृदा निर्माण होते आणि त्यामुळे या मृदेचा रंग जो असतो तो तांबडा असतो. वरील गाळाची मृदा. कोकणातील नद्या या बहुतांश नद्या ज्या आहेत त्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात आणि त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साचतो. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर
नद्यांच्या मुखांशी ही मृदा निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसर. पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे या मृदेचा शेतीसाठी उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग, सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा जी आहे ती प्रामुख्याने आढळते. आता आपण 5 मृदेचे प्रकार बघितलेत. जाडीभरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवरील मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा. त्यांचं वितरणही पाहिलं. म्हणजे हे मृदेचे प्रकार आणि वितरण पाहता आपल्या असं लक्षात येतं की त्या राज्यातील हवामान, मूळ खडक, कालावधी यांचा प्रभाव जो आहे तो मृदा निर्मितीवर होत असतो. आता आपण माहिती घेऊया मृदेची धूप आणि अवनती. पाणी, ऊन, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला म्हणतात मृदेची धूप. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीचा वरचा थर वाहून जातो आणि मृदेची धूप होते. किंवा जोरदार वाऱ्यामुळे सुद्धा काय होतं की मातीचा वरचा थर जो आहे तो वाहून जातो आणि जमिनीची धूप होते. त्याचप्रमाणे उन्हामुळे सुद्धा मातीतला ओलावा नाहीसा होतो, माती सैल होते आणि वाऱ्यामुळे उडून जाते आणि त्यामुळे जमिनीची धूप होते. म्हणजे अशा प्रकारे ऊन, वारा, पाणी याच्यामुळे जमिनीची धूप होते. ही जशी धूप होते तसंच काही कारणाने मृदेचं उतार जर तीव्र असेल तर त्या तीव्र उतारामुळे सुद्धा मृदेची झीज होते. हे मृदेच्या झीजेबद्दल. आता आपण बघूया मृदेची अवनती. मृदेची अवनती म्हणजे काय की काही कारणाने मृदेचं आरोग्य बिघडतं. हे थोडक्यात काय की त्या मृदेमधला जो कस आहे तो कस कमी होतो, त्याला म्हणतात मृदेची अवनती होणे. मग ही का होते अवनती? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की माणसाने शेतीमधून जास्त उत्पादन मिळवण्याचा हव्यास घेतला आणि त्यासाठी त्याने रासायनिक खत किंवा जंतुनाशक, तणनाशक यांचा वापर केला. या रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून आली. काही वेळा जे आहे ते अतिरिक्त जलसिंचन होतं, त्यामुळे जमिनीतील क्षार वर येतात आणि जमीन जी आहे ती खारपट बनते. रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ती जी द्रव्ये आहेत ती मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात आणि त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव जे आहेत ते नष्ट होतात आणि साहजिकच त्या मृदेमधलं ह्युमसचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. त्यामुळे साहजिकच त्या जमिनीमधून वनस्पतींना आवश्यक अशी पोषक द्रव्य मिळेनाशी होतात आणि याला म्हणतात मृदेचा सामू बिघडला. त्याला pH व्हॅल्यू असंही म्हणतात. मृदेचा सामू बिघडला म्हणजे मृदेचं आरोग्य बिघडलं, म्हणजेच मृदेची अवनती झाली. बाळांनो, शेत जमिनीचं प्रमुख कार्य म्हणजे विविध पिकं निर्माण करणं. त्यासाठी शेत जमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. परंतु अनेक कारणामुळे आता जसं आपण बघितलं जमिनीची उत्पादन क्षमता घटते. मग आता ही जी उत्पादन क्षमता आहे ती कायम राहावी, मृदेचं आरोग्य बिघडू नये यासाठी जे जे उपाय केले जातात त्या सर्वांचा समावेश जो आहे तो मृदा संधारणाखाली होतो. मृदेचं महत्त्व लक्षात आल्यामुळे तिचं संधारण करणे हे आवश्यक आहे हेही मानवाच्या लक्षात आलं आणि म्हणून त्याने मृदेचं संधारण करायला सुरुवात केली.
शेत जमिनीची सुपीकता जी आहे ती तिच्या थरातील वरच्या थरातील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते आणि यासाठी तो थर कायम सुपीक राहणं यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या त्या आहेत मृदा संधारण. व त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात तर शेतामध्ये बांध बंदिस्ती करणं, बांधांवर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणं किंवा जास्त उताराच्या भागावरती दगडाच्या साहाय्याने बांध घालणं, जंगलवाढ करणं किंवा गवतवाढ करणं ही सगळी जी कामं आहेत ती मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. कारण तुम्हाला माहिती आहे की झाडाची पानं फांद्या जे आहेत ते वाऱ्याचा वेग कमी करतात आणि त्याच्यामुळे मृदेचा वरचा थर जो आहे तो वाहून जात नाही. ते वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप थांबते. त्याचप्रमाणे वनस्पतीची मुळं जी आहेत ती माती घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे सुद्धा मृदेची धूप थांबते. या मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग असे समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. चर जे आहेत ते वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे मृदेची झीज थांबते. वेग कमी झाल्यामुळे वरचा थर जो आहे तो मृदेचा त्याचं वाहून जाण्याचं प्रमाण हे कमी होतं. या चरांमुळे थांबलेलं पाणी जे आहे ते पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि त्यामुळे भूजल पातळीत सुद्धा वाढ होते. पाणलोट क्षेत्र विकास. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागामध्ये उताराच्या दिशेने बांधबंदस्ती केली. त्यामुळे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली. पर्यायाने भूजल पातळी जी आहे ती वाढवली. त्याचबरोबर मृदेची धूप होणे कमी झाले. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली. त्यामुळे ही शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी जी कामे आहेत ती मोठ्या प्रमाणात होत आहेत. मृदेची अवनती थांबवण्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर जो आहे तो टाळणे आवश्यक आहे. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करायचा. सेंद्रिय खतांचा वापर म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा जर वापर केला तर मृदेतील सामूचा तोल जो आहे तो राखला जातो आणि मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण वाढतं आणि साहजिकच त्याच्यामुळे सुपीकता टिकून राहते. त्याचप्रमाणे शेत जमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे आणि शेतात आलटून पालटून पीक घेणे हे जर काम केलं तर मृदेची सुपीकता जी आहे ती टिकून राहते. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.